नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आजची आपली रेसिपी आहे सुरमई फ्राय. सर्वात प्रथम आपण सुरमई जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. 1 चमचा हळद घेतलेली आहे, त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. लिंबू आणि हळद व्यवस्थित मच्छीला चोळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मसाले टाकणार आहोत. आगरी तिखट मी इथे वापरलेला आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर, त्याच्यानंतर आपण इथे तंदुरी मसाला घेतलेला आहे, धनेपूड आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सर्व साहित्य मच्छीला चोळून घ्यायचं आहे. सर्व साहित्य मच्छीला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये इथे घेतलेला आहे बघा रवा, तांदळाचं पीठ आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यात हवं असेल तर थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्या. आता आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर, तेल ओतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं लसूण जे आहे ते ठेचून घ्यायचं आहे, तोही तेलामध्ये टाकायचा आणि मच्छी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तिला कोटिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पॅनमध्ये मच्छी जी आहे ती तेलात सोडून द्यायची. पुन्हा आपण पुढची मच्छीसुद्धा सेम अशाच प्रकारे कोटिंग करून घेणार आहोत आणि तीसुद्धा तेलामध्ये सोडून द्यायची आहे. आता मच्छीला छानपैकी मंद गॅसवर पलटी करून फ्राय करून घ्यायची आहे, जोपर्यंत मच्छीला थोडासा कडकपणा येत नाही तोपर्यंत. मच्छी जी आहे ती आपण काढून घेणार आहोत. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला त्याप्रमाणे मच्छी तुम्ही फ्राय करा. उरलेल्या सर्व मच्छी जी आहे ती मी अशाच प्रकारे फ्राय करून घेतलेली आहे. अतिशय टेस्टी अशी मच्छी आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.